काय ग बया, ह्या उन्हानं तर नको नको केलंय. लयच ऊन पडायला लागलं या. कधी माझं काम उरकायचं काय माहिती. आता कोण आलं? हॅलो हॅलो, हां भटजी बोला की. हां ऐका ऐका की. हॅलो, मी काय म्हणते. हां होय, घरची माणसं कशी येतं? हां, मुलगा काय करतो? नाही, आपल्याला नाही तसं काय. फक्त कसं घरची चांगली असावीत माणसं, मुलगा चांगला पाहिजे, बाकी नाही काय. हां, येणार आहे का मुलगा? कधी येणार आहे? बरं ठीक आहे, मी आता काय करते, पोरगीला आधी विचारते. हो, नाही मी आधी पोरगीला विचारते, तिच्या कानावर घालते, मग काय म्हणते तसं तुम्हाला मग फोन करून सांगते. हो, बरं बरं ठीक आहे, चालते. ठेवू का मग? काय करते ग? अजून तेच डोक्यात घेऊन बसणार आहेस का अनु? झालं गेलं आता, किती वर्ष होऊन गेले की त्याला. तोच विचार डोक्यात घेऊन बसणार, मग पुढे जाणार कशी तू? ग बस काय? अगं झालं गेलंय आता ती. तेच ते डोक्यात घेऊन तुझं डोक्याचं काय होईल? आणि आम्हाला पण त्रास होते ना तुझ्यामुळं. बरं ऐक की, अगं ते भटजी भाऊंचा फोन आला होता. ते एक स्थळ आणलंय त्यांनी, 2 दिवसांनी पोरगा येणार आहे. भेटून तर ये एकदा, बघ तर. तुम्हाला सांगितलं ना, मला नाही करायचंय. कशाला तुम्ही तेच तेच घेऊन बसताय? अगं बरोबर आहे, पण असंच आयुष्यभर राहणार आहेस का? आयुष्यभर तुला आम्ही पुरणार आहे का? हो, आम्ही गेल्यावर तुला कोण बघणार आहे? बघेन माझं. काय बघशील? मी सांगितलंय ना तुम्हाला, मला नाही करायचं. कशाला तुम्ही मागं लागलाय माझ्या बिनकामचं? अगं फक्त मी तुला म्हणले का कर लगेच, फक्त त्या मुलाला भेटून तर ये ना. नाही बोललं मी. तुझ्यासाठी जीव आमचा तुटतो आणि तुला आमची कदरच नाही. माझ्यामुळं पण घरातल्यांना किती त्रास होतोय. जाऊ दे, भेटून तरी ते बघते तरी. मम्मी, काय ग? जाऊ दे, येते मी भेटून त्या पोराला. बरं बरं चालतंय. मग मी काय करते, त्या भटजी भाऊंना फोन करते. तो मुलगा कधी येतोय ना ती बघते आणि तुला असं सांगते. हा, सांग मग मला. हां चालतंय. तहान लागली या. अनु, ए अनु, तांब्या भरून पाणी आण का. काय बाया, ही ऊन ये कसं, एवढा उन्हाळा पडलाय. उन्हानं तिरमिर यायची बारी आली नुसती. कसं माणसाने कामं करावीत. अगं पाणी आण का तांब्या भरून बाळा. आणते आणते. अवघडच आहे सगळं कामाचं ह्या उन्हानं. दे मम्मी. दे बाया, लय ताण लागली होती. कुठे निघालीस ग एवढं तयार होऊन? आता तूच तर बोललीस त्या पोराला भेटून म्हणून चालली आहे. अरे हो, लक्षातच नाही. बरं जा जा, आणि जरा लवकर ये. आणि ऐक की, येताना भाजीला काहीतरी आण. बरं बघते, वेळ भेटला तर जाईन तिकडं. जमलं तर आण आणि नीट जा. हो, आणि तो तांब्या तेवढा घरात नेऊन ठेव. हो ठेवते. आता ही गेली आज, तर फोन तरी लावते त्या पाहुण्यांना.
हॅलो. हां नमस्ते. ऐका की ती आणू येते तुम्हाला भेटायला. ठीक आहे की येऊ द्या. हो ही काय आत्ताच निघते घरात ना. बघा मग बोला तिच्यावर. हो नाही नाही तसं नाही हो. काय जरा तिची जरा मानसिक अवस्था जरा ही ना जरा चिडचिडी झाली ती. जरा काय बोलले तर घ्या सांभाळून तेवढं. हो चालते चालते. तसं का नाही फक्त काय तुम्हाला रागबिग मानू नका काय चिडून वगैरे बोलली तर. हो चालते. येईल हे काय आत्ता निघाली म्हणलं अर्ध्या तासात येईल. चालते. बघा काय होतंय ते मला पण कळवा तसं. बघू काय होतंय. जसं असेल कळवेन मी तुम्हाला. ठेवू का मग. खूप वेळ झाला. इथं मी आली तर खरी पण आता ह्याला शोधू कुठं. तर माझी इच्छा तर नव्हती ह्याला भेटायची. फोन करून बघते. मम्मीमुळं काय काय करायला लागतं काय माहिती. कुठे थांबलो. हॅलो कुठे थांबलाय तुम्ही. हां मी आले होते इथं. मला दिसत नाही आहे म्हणून मी फोन लावला. कुठे थांबलाय. हां ते ब्लॅक शर्ट का. हां मीच आलोच. हाय. हाय. बस. बरं बोला. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मला घरी पण जायचं आहे. कामं आहेत मला. काकी जर बोलले की आरामात बोला की हाय वेळ आहे. मम्मीचा फोन आला होता तुम्हाला. हां त्यांनी सांगितलं की आरामात बोलून घ्या सगळं काही गोष्टी असतील. ठीक आहे. बरं बोला मग काय म्हणायचं आहे तुम्हाला. काय मला वाटत नाही तुमची इच्छा आहे भेटण्याची. जबरदस्ती पाठवलेलं वाटतं आईने. हे बघा माझी तर कसलीच इच्छा नाही. ना मला कुणाशी बोलायचं आहे ना कुणासोबत मला भेटायचं आहे. मी आपलं घरच्यांनी सांगितलं आईच्या खातीर मी आली आहे इथं. नाहीतर मला कसलीच इच्छा नाही आहे. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सांगितलं मला. काय माहिती आहे तुला माझ्या पास्टबद्दल. मला सगळं सांगितलं आहे काकींनी. काय नाही माहिती तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टींवरती न बोललेलंच माझ्यासाठी चांगलं नाही तुमच्यासाठी. बिनकामाचं माझ्या तोंडून काही जाण्यापेक्षा न बोललेलं त्या गोष्टींवरती बरं आहे. ठीक आहे तुम्ही इतका आग्रह करतच आहात तर मी सांगते तुम्हाला. नाही मला कसं असे अधूनमधून नाही. यांनी थोडं सांगितलं त्याने थोडं सांगितलं. मला पहिल्यापासून ऐकण्याची इच्छा आहे. पहिल्यापासून सुरुवात आमची मी 10वीत होते आणि 10वीचे बोर्डचे एक्झाम दिले होते आणि तो आमच्या घरी आला होता. म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा आणि त्याची बहीण दोघे पण आमच्या घरी सुट्टीला आले होते उन्हाळ्याच्या. तर तिथून आमच्या रिलेशनला सुरुवात झाली. चिक्या काय करतोय. काय चिक्या काय जाय त्या काय काय चाललंय काय. काय बाबा चालायचं पत्र टाकतोय बाबा. पावसा पाण्याचं बघितलं पाहिजे काहीतरी लवकर. हो काय झालं का पेपर. झाला आज शेवट झाला एकदा टेन्शन गेलो मग. बसतेल ना सगळं पॅनल. एक पॅनल फक्त जरा शिकायला कमी आहे. जमलंय तुमचं. अभ्यास केला लागा. का रातचा दिवस केला होता. रातचा दिवस लागा फक्त एकच विषय जरा विषय. असू द्या घ्या आपलं उन्हाळ्याचं कुठं तरी जाऊ फिरायला. तसलं नियोजन सांगू नको. मी अजून नियोजन झालं. मी निघालो मामाकडे. आल्या का गेलं पाहिजे मामा. तुम्हाला का चांगलं लागा रान बसावताय बरं का. आता काय हाय म्हणलं मामाला पोरगी आणल्यानंतर कुठं खडं टाकलं पाहिजे. तेवढे खडं टाकत राहा. खडं टाकल्याशिवाय काय होत नाही बघा. असं हे घरातलं आहे म्हणून. हो तेवढे. मग बाकी आता जातो 4 वाजता मामाकडे जातो. आता माझं चाललंय. काय काय काम काढले. काय नाही म्हणलं जाऊ मी गाडी घेऊन म्हणलं परत 8 एक दिवस नाही गावात. होय का म्हणलं जाता जाता तुझी गाडी घेऊन ये. चाललं आपलं काय काम धंदा चालायचे चालणार. जाऊ का हो या उन्हात आणायचं असं. हां चालू.
बया मी कसली कसं कळते तर गळू देत तुमच्यापेक्षा जरा कमीच गळत्यात आणि गळली तर त्यात भांडी आणती आम्ही फुकट नाही घालवत केस ओ संसार गोळा केलाय संसार. मग वाट्यान डिशान फुलपात्र किती घेतलेत मी केस हो नाहीतर तुझ्या घरच्यांनी दिलंच नसतं तुला लग्नात मी. घरच्यांनी मग दिले पण तुम्हाला कमी पडतंय ना म्हणून ते जाऊ दे. पेपर किती दिवस आहेत ते सांग. 2 पेपर राहिले अजून. म्हणजे उद्या आणि परवा ना. नाही उद्या एक आहे 4 दिवसांनी एक. देवा अगं मी म्हणत होते तुझं पेपर झालं की मामाकडे जाऊ 8 दिवस कशाला? सुट्टीला. का असं थोडी सुट्टीला गेलं पाहिजे मी मामाकडं. हा मग तुम्हाला नसल जायचं पण मला जायचं असतंय की. मग तू जा की. तुम्हाला इथून गिळायला कोण घालणार ना म्हणून संग न्यायचंय. होय हाय बर. मस्तपैकी आता माहेराला जाते 8 दिवस राहते. आईकडून 2-4 घेताना साड्या घेऊन येते. का बापू साड्या घेऊन देत नाही तो तुला? हा हा ऐकून साड्या हा. आणते असं. घेतो की बापू साड्या. भणीला 2000ची मला 500ची. तुला किती घेतलं तरी कमी. हो हो तर 4 कपाटा भरल्यात अगं बापानं साड्या घेऊन. साड्या काढ लवकर पटापटात चल. अभ्यासाचं बघ. बोलाय फुटाना आणि झटकाम रेटाना. जाऊ दे त्यांच्या कुठं नादाला लागत बसू. मस्तपैकी आता माहेराला जाणार आणि सुट्टी देती. झाला नशिबाचा डोंबाळा माझ्याने. देवा कुठल्या र येळी मुर्द्या माझं नशीब घडावलंयस काय माहित. वाईच पण सुख नाही. आला मुर्दा. आलं बाबा एकटंच मामाचं गाव मान घुसली तिथंच. या काय आणताय मामी? काय नाही कसं काय आला जावाय बापू इकडे. आलो रात्री केलता की मामाला फोन मी. आणि कॉलेज झालं की पेपर आज शेवटचा पेपर झाला. होय मामाला म्हणलं या. येतो सुट्टीला मग. मग जावाय बापू बोला कसं काय येणं केलं. आलो सुट्ट्या लागल्यात म्हणलं मामाकडे जाऊ सुट्ट्याला जरा. होय हो बर बर चालतंय बसा. केलता की मामाला रात्री फोन मी येतोय म्हणून. होय हो काय बोललं नाही तर मामा मला. असू दे विसरला असत्याला. हम्म. याने चल दाजीला पाणी आण. ये मम्मी पाणी इकडे आहे. तू गप चल बाहेर. मम्मी आता मामाकडे नाही जायचं मग. तू गप. तुझ्या बापाला तर काडीची अक्कल नाही. आता त्यांची अक्कल कशाला काढते? मग त्याला आधी काय सांगायचं कळलं नाही का भाचा येणार आहे म्हणून. त्यांना तरी काय माहित होतं? हो हो तर त्यांना तरी काय माहित होतं. माहीत असल्याशिवाय यांना येतोय का. नेमकं बरं माझी माहेराला जायचं म्हणले की त्यांना सगळा गणगोता आठवते त्यांचा. तुझा ना तुझा नवरा. सगळ्या माझ्या सपनाचा इस्कूट करून टाकतात. दाखवतेच आता आल्यावर. बस की जाशील की. ह्या खट्टाला उठ. ही पण बळी माझ्यावरच बसली या वाईटावच. एक नाही शियानं. कशाला तापते? जा की पाणी तर देऊन ये. जा दे तुझ्या दाजीला पाणी व तिच्या नेऊन नरड्यात. मी नाही देणार. मी कशाला होतो त्या गाड्यात? तू मामी आहे त्याची. जा की दे जाऊन पाणी. तुझं आहे ना दाजी जा. आत्याकडे जात होतीस की सारखी. मी आताकडे जाते त्याच्याकडे थोडी जाते. हो मग आता दे. आजच पोरगा नाही का. जा दे. दुचकी कुठली.